दारूच्या व्यसनातून सतत कुटुंबाला त्रास देणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची त्याच्याच जन्मदात्या वडिलांनी धारदार चाकूने भोसकावून हत्या केल्याचा संतापजनक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर मध्ये एकच खळबळ उडाली असून या घटनेनंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. एका बापाला स्वतःच्या लेकराचा जीव घ्यावा लागेल इतकी परिस्थिती नेमकी कशी निर्माण झाली? ही धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील विक्रमनगर परिसरातील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली. मृत तरुणाचं नाव जुनेद गफूर पठाण असं आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी त्याचे वडील गफूर सुलतान पठाण यांना अटक केली आहे. गफूर पठाण हे 45 वर्षाचे असून त्यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. आज बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 20 एप्रिल रोजी शिवजयंतीनिमित्त विक्रमनगर भागात मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत जुनैद दारूच्या नशेत नाचत असल्याची माहिती त्याचे वडील गफूर पठाण यांना मिळाली. आधीच मुलाच्या दारूच्या व्यसनाला आणि त्याच्या वागण्याला कंटाळलेले गफूर संतापले. त्यांनी तातडीनं जाऊन जुनैदला तिथून ओढत घरी आणलं. घरी आणल्यानंतर दारू पिण्यावरून आणि घरात रोज होणाऱ्या वादावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. वाद इतका विकोपाला गेला की यावेळी जुनैदने स्वतःच्या वडिलांच्या कानसालीत मारल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःच्या मुलांकडून मार खाल्ल्यानंतर गफूर यांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी घरात असलेला धारदार चाकू उचलला आणि जुनैदच्या उजव्या कडेवर तसंच किडनीजवळ वार केला. हा वार इतका गंभीर होता की जुनैद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घरात एकच आरडाओरड सुरू झाला. कुटुंबियांनी तात्काळ त्याला कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू केले असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुरुवातीला कुटुंबियांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शिवजयंतीच्या मिरवणुकीत ट्रॉलीचा धक्का लागल्याने जुनैदचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत्यू संशयास्पद वाटला. शरीरावरील जखमा पाहता हा अपघात नसून गंभीर प्रकार असल्याचा संशय बळावला. त्यामुळे शवविच्छेदनाचा निर्णय घेण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून चाकूने वार झाल्याचं स्पष्ट झालं आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. त्यानंतर राजा रामपुरी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक सुजित होडगर, सहाय्यक निरीक्षक रणजित पाटील आणि त्यांच्या पथकाने कुटुंबाची कसून चौकशी केली. पोलिसांनी गफूर पठाण यांना ताब्यात घेतलं आणि पोलिसांचे खाक्या दाखवताच त्यांनी अखेर हत्येची कबुली केली. गफूर पठाण यांनी पोलिसांना सांगितलं की मुलगा जुनैद हा दारूच्या व्यसनामुळे पूर्णपणे बिघडला होता. तो अनेकदा मद्यधुंद अवस्थेत घरी येत असे. वृद्ध आजी, आई-वडील, भावंडांना शिवीगाळ करत असे. असं अनेकदा मारहाणीही करत असे. सोमवारी सकाळी पुन्हा सायंकाळी त्यांनी वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घरातील सर्वच जण त्याच्या त्रासाला कंटाळले होते. अखेर रागाच्या भरात पाऊल उचलल्याचं त्यांनी कबूल केलं. जुनैद भंगार विक्रीच्या दुकानात काम करत होता, पण दारूच्या नादात त्याचं आयुष्य भरकटलं होतं. एका व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. एका बापाच्या हातून त्याच्याच मुलाचा जीव गेला आणि एका आईच्या डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त झाला. स्वामी समर्थ कॉलनीतील नुरानी मस्जिदजवळील गल्लीत राहणारं हे कुटुंब आता पूर्णपणे हादरलं आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. गफूर पठाण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील पोलीस कोठडी मिळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण घटनेतून एक मोठा संदेश समोर येतो. दारूचं व्यसन केवळ एका व्यक्तीचं आयुष्य संपवत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतं. घरातील वाद, मारहाण, मानसिक ताण आणि अखेर जीव घेणं पाऊल ही साखळी थांबवण्यासाठी वेळेत मदत घेणं गरजेचं आहे. पोलिसांनी कुटुंबातील वादांना कायदेशीर मार्गाने सोडवण्याचं आवाहन केलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.